मुसळधार पावसाने हाहाकार. पपई, केळी, मिरची, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान. नद्या नाल्यांना पूर. नंदुरबार व धुळे जिल्ह्यात सलग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांचे केळी, पपई, मिरची व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. तापी नदी व तिच्या उपनद्यांना आलेल्या पूरस्थितीमुळे सारंगखेडा बॅरेजचे 5 तर प्रकाशा बॅरेजचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय सुसरी प्रकल्पाचाही 1 दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत असून अनेक केळी धोक्याच्या झोनमध्ये आली आहेत. केळी, पपईची झाडे कोसळल्याने फळे जमिनीवर पडली आहेत. मिरची व कापसाच्या शेतात पाणी साचल्याने झाडे पिवळी पडू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या हंगामभराच्या श्रमाला पावसाच्या पाण्याने अक्षरशः पायबंद घातल्याचे दृश्य दिसत आहे. दरम्यान सातपुडा परिसरातील धडगावकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने गोमाई व सुसरी नदीला रात्री मोठा पूर येणार आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी नागरिकांना जाहीर आवाहन करून सावध राहण्याचे, नदीकाठावर जाणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिस्थितीवर प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.